पेसा वनरक्षक भरतीतील रिक्त पदे भरा, उमेदवारांचे उपोषण। माजी सैनिकांची रिक्त पदे भरण्याची उमेदवारांची मागणी। अमरावतीत पेसा वनरक्षक भरती 2023 मधील प्रलंबित नियुक्त्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे। माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त पदे नियमानुसार रूपांतरित करून पात्र सर्वसाधारण उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती द्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे। अमरावती, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक आणि अहिल्यानगर वनवृत्तातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही करण्यात आली आहे। वारंवार निवेदने आणि पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने उमेदवारांनी 17 ऑगस्ट पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय अमरावती येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे। समान न्याय, समान नियम, पेसा उमेदवारांना न्याय मिळालाच पाहिजे असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे। 23 पासून मागणी करत आहे की ज्या प्रकारे अन्य 3 ठिकाणी न्याय झालेला आहे तिथं माजी सैनिकांची जागा कन्वर्ट करून सर्वसाधारण भरण्यात आली। तेच मागणी आमची पण आहे। आमची अमरावती साईड धुळे व इतर जिल्ह्यामध्ये तेच मागणी आहे की बा तिथं न्याय होत असन, तिथं अन्याय का, तिथं जर नियुक्ती देत असन माजी सैनिकांच्या जाग्यावर तर इथं का देत नाही, हा मागणी आमची सातत्याने 2023 पासून चालत आहे। तर आजपर्यंत हा आमची मागणी पूर्ण करत नाही आहे, म्हणून आम्ही सर्वजण तर जवळपास 50 जण इथं बसलो आहे, सतत मागणी करत आहे की बा आम्हाला पण नियुक्ती द्या। आणि तेच आमची प्रमुख मागणी आहे की इतर ठिकाणी न्याय झालेला असेल तर या ठिकाणी पण न्याय व्हायला पाहिजे। मुख्य संरक्षणकडून कार्यालयाकडून कोणी आलं होतं का तुमच्या भेटीला? आता आजचा आमचा 3रा दिवस आहे, आतापर्यंत कोणीच आलेलं नाही आहे भेटायला आणि पाहायला सुद्धा आलेलं नाही आहे की कोण कसा आहे कसा नाही। त्यांना काहीच आमच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे। असं निवांत ते आपल्या खुर्ची टाकून मस्त AC मध्ये बसले आहे। आमच्या सोबत बोलण्यासाठी येत नाही आहे।